हे दोन व्हिडिओ आहेत। या दोन व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की हा छात्रों की गूंज कार्यक्रम नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे। माझा काँग्रेसला सवाल आहे, एका विद्यार्थ्यांना किंवा एका व्यक्तीला तुम्ही 30 ते 35 हजार रुपये देतायत। या हिशोबाने जवळपास 3000 लोकांपर्यंत काँग्रेसची लोक पोहोचलीत आणि या 3000 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 9 ते 10 कोटी रुपयाची उधळपट्टी एका पुण्याच्या कार्यक्रमात केली जाते। मग ही छात्रों की गूंज कार्यक्रम आहे का पैसों का गूंज कार्यक्रम आहे? याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे। माझे या निमित्ताने काँग्रेसला 5 प्रश्न आहेत। माझा पहिला प्रश्न आहे, पुण्यातील कार्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 30 ते 35 हजार रुपये देण्यामागे नेमकं कोण आहे? हे पैसे नेमकं कोण देतंय याचं उत्तर काँग्रेसने द्यावं। माझा दुसरा प्रश्न आहे, जवळपास 3000 लोकांना तुम्ही पैसे देतायत। या हिशोबाने 3000 लोकांना प्रत्येकी 30 ते 35 हजार या हिशोबाने 9 ते 10 कोटी रुपयाची उधळपट्टी केली जाणार आहे। हा पैसा नेमका कुठून आला याचा हिशोब काँग्रेसनं आणि राहुल गांधी यांनी दिला पाहिजे। माझा तिसरा प्रश्न आहे, या पैशामागे फॉरेन फंडिंगचा थेट संबंध आहे का? हे एका कार्यक्रमासाठी 9 ते 10 कोटी रुपये खर्च करतायत, या मागे फॉरेन फंडिंग आहे का? हा माझा तिसरा प्रश्न आहे। माझा चौथा प्रश्न आहे की या पैशासाठी काँग्रेस शासित राज्यामधली कंत्राटदाराच्या व्यवहारातून किंवा कमिशनखोरीतून, काँग्रेसचं कर्नाटकमध्ये राज्य आहे, काँग्रेसचं केरळमध्ये राज्य आहे, या काँग्रेस शासित राज्याच्या कंत्राटदाराच्या कमिशन मधून हे पैसे आलेत का याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे। माझा 5वा प्रश्न आहे, राहुल गांधींचं पॉलिटिकल रिलॉन्च करण्यासाठी, कारण हा सगळा प्रकार राहुल गांधींना पुन्हा रिलॉन्च करण्यासाठी आहे, त्यामुळे माझा 5वा प्रश्न आहे की राहुल गांधींचं रिलॉन्चिंग करण्यासाठी काँग्रेसचं बजेट किती हजार कोटी रुपयाचं आहे? कारण एका कार्यक्रमाला जर का फक्त इन्फ्लुएन्सला बोलवण्यासाठी 10 कोटी रुपये खर्च केले जात असतील तर पुण्यातल्या छात्रों की गूंज या संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च जवळपास 50 ते 100 कोटी रुपयाच्या आसपास असण्याची शक्यता आहे। आणि राहुल गांधींचे असे अनेक कार्यक्रम केले जातात, राहुल गांधींचं रिलॉन्चिंग केलं जातं। या संपूर्ण राहुल गांधींच्या रिलॉन्चिंगचं बजेट किती हजार कोटी रुपयाचं आहे याचं उत्तर राहुल गांधींनी किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं पाहिजे, दिलं पाहिजे। या कार्यक्रमासाठी शंतनू नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी अनेकांना फोन केले, मी त्याचं ट्विटर हँडल चेक केलं, मी त्याचं ट्विटर हँडलचा स्क्रीनशॉट देखील आपल्याला